बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा शहरातील तेलीपुरा भागामध्ये नदीकाठी असलेल्या घराजवळ 1 डिसेंबर रोजी सकाळी दुर्मिळ सरडा आढळून आला। हा सरडा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती। हा प्राणी अतिशय दुर्मिळ असून सहसा जंगलामध्ये असा दुर्मिळ सरडा बघायला मिळत नाही, असे ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक सर्पमित्र तथा प्राणीमित्र श्रीकृष्ण नालट यांनी यावेळी सांगितलं। रोजी सकाळी पहाटे 7:30च्या दरम्यानमध्ये हा एक दुर्मिळ प्राणी आहे, त्याला आपण रंगीत म्हणतो। त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की लोकांमध्ये त्याचा भ्रम झालेला आहे एक प्रकारचा, की तो जेणेकरून घुसकारा मारतो, आग फुगवतो, माणसाने कानं बंदीर करतो। तर तसं काही नाही आहे। तर स्वतःच्या सुरक्षणाकरता ते ॲग्रेसिव्ह होण्याचे तयारी दाखवतो की मी ॲग्रेसिव्ह आहे, तर लोक एकदम दूर राहायला पाहिजे। तसं भ्यायचं कारण नाही, तर बाईट वगैरे करत नाही, बाईट झाली पाहिजे नसतं, नॉर्मल आहे, म्हणजे विषारी वगैरे नसतं तर काहीच होत नाही। पण तरी बी त्याचा उपचाराकरता ट्रीटमेंट करण्याकरता सरकार दवाखान्यात जावं। वास्तविकमध्ये दुर्मिळ असल्यामुळे हा आम्हाला आमच्या घराशेजारी नदीकाठी एकाने फोन केला आणि सांगितलं की एक असा अलग कलरचा विषारी प्राणी सापडलेला आहे। मग त्याच्या फोनावरून आम्ही तिथं कॉन्टॅक्ट केलो, तिथं पाहिलं तर तो आम्हाला सापडला, आढळला। आणि केल्यानंतर त्याची सविस्तर माहिती वगैरे घेतली, त्याला म्हणजे काही बिमार वगैरे आहे का चाचणी वगैरे करून घेतली। आणि त्याला आता उद्या आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्याला अभयारण्यामध्ये बुलढाणा घाटावर सोडून देऊ। ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबाळकर तथा स्वयंसेवक श्रीकृष्ण नालट, सचिन पुंडे यांच्या मदतीने आढळून आलेल्या या दुर्मिळ सरड्याला नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलामध्ये सोडून देण्यात आला आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।